तळा तालुक्यात घरकुल मिळवून देतो असा आमिष दाखवत महिलांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला तळा पोलिसांनी सापळा रचून अटक केली। बारपे येथील उर्मिला नाडकर यांना फसवून सोन्याचे दागिने घेऊन पसार झाल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली। प्रभारी अधिकारी सतीश गवई यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास करून आरोपी सुरेश गवसकर याला गोरेगाव येथून ताब्यात घेतलं। चौकशीत त्याने खोटे नाव विजय दळवी वापरल्याची कबुली दिली। पोलिसांच्या जलद कारवाईमुळे आणखी फसवणुकीचे प्रकार टळले असून ग्रामस्थांकडून तळा पोलिसांचं कौतुक होत आहे। देशाचे पहिले उपपंतप्रधान आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने सरदार @ 150 एकता पदयात्रा आणि विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। ही माहिती भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी आणि जिल्हा संयोजक ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार यांनी पत्रकार परिषदेत दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकसित भारत 2047 संकल्पाशी सुसंगतपणे आयोजित या यात्रेत दररोज 8 ते 10 किलोमीटर प्रवास होईल। एक भारत श्रेष्ठ भारत या भावनेला बळकटी देण्यासाठी या काळात विविध कार्यक्रमांचे आयोजन होणार असून ग्रामस्तरावर जनजागृती केली जाणार आहे। कधी शौचालयाच्या पत्त्यावर तर कधी पालिका आयुक्त यांच्या निवासस्थानावर 200 पेक्षा जास्त मतदारांचे पत्ते आढळून आले। नवी मुंबई मतदार यादीतील झालेला घोळ हा राष्ट्रवादीच्या शहर अध्यक्षांनी 2021 सालीच बाहेर काढला होता। बेलापूर आणि ऐरोली विधानसभा क्षेत्रामध्ये जवळपास 1.25 लाख मतदार बोगस होते। 8 लाख मतदारांचा घोळ त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने बाहेर काढला होता। यावरती आजपर्यंत निवडणूक अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई का केली नाही असा प्रश्न राष्ट्रवादीचे नेते रुपेश ठाकूर यांनी विचारला आहे। रोहा शहरातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सलग 3 वेळा नगरसेवक राहिलेले लोकसेवक समीर सकपाळ यांनी काँग्रेसचा झेंडा सोडून असंख्य कार्यकर्त्यांसह अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलाय। हा प्रवेश सोहळा खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। ऐन रोहा नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला असून राष्ट्रवादीला बळकटी मिळणार आहे। महेश दादाराव देवकाते यांचा पेण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महाराष्ट्र मोटार वाहन विभागामध्ये 31 वर्षांची प्रदीर्घ सेवा पूर्ण करून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त कार्यक्रम पार पडला। यावेळी पेण तहसीलदार तानाजी शेजाळ, नायब तहसीलदार प्रसाद कालेकर, उद्योजक राजू शेठ पिच्चिका, प्रकाश झावरे, स्कूल बस चालक मालक संघटनेचे हरीश बेकावडे, विक्रम मिनिडोर चालक मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजयभाऊ पाटील, पेण आरटीओ कार्यालयातील सर्व कर्मचारी आणि मित्रमंडळी, नातेवाईक, पत्रकार आणि मान्यवर उपस्थित होते। सलग 17व्या वर्षी स्वररंग आयोजित पेण फेस्टिवलचे उद्घाटन भाजपचे रायगड महामंत्री वैकुंठ पाटील, ट्री हाऊस स्कूलच्या अध्यक्ष शर्मिला पाटील, राष्ट्रवादीचे पेण शहर अध्यक्ष जितू ठाकूर यांच्या हस्ते पेण नगरपालिकेच्या ग्राउंडवर झाले। प्रास्ताविक अक्षता साळवी, स्वररंग संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र साळवी यांनी आयोजनाविषयी मनोगत व्यक्त केले। यावेळी वैकुंठ पाटील, शर्मिला पाटील यांनी फेस्टिवलच्या उत्कृष्ट आयोजनाचे कौतुक केले। फेस्टिवलमध्ये नृत्य स्पर्धा, फॅशन शो, मिसेस रायगड पोवाडे, शक्ती तुरे स्पर्धा, शरीर सौष्ठव स्पर्धा संपन्न होणार आहे। माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त उत्कर्ष संगीत मैफिल तर्फे मराठी आणि हिंदी सुमधुर 75 गाण्यांचा बहारदार कार्यक्रम अर्थात संगीत मॅरेथॉन पनवेलमध्ये उत्साहात संपन्न झाला। गायक गोपाळ पाटील यांच्या संकल्पनेतून हा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। पनवेलमधील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे हा शानदार कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमात गायक गोपाळ पाटील यांच्यासह 75 गायकांनी 75 सदाबहार गाण्यांचे मनमोहक सादरीकरण केलं। यावेळी प्रेक्षक अक्षरशः मंत्रमुग्ध होऊन गेले होते। अलिबाग पोलीस विभागात भावनिक आणि प्रेरणादायी सोहळा पार पडला। पोलीस सेवेत दीर्घकाळ कार्य करून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। हा कार्यक्रम अलिबाग पोलीस अधीक्षक कार्यालयात अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। त्यांच्या हस्ते निवृत्त अधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ, शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आलं। भाषणात शिवथरे यांनी निवृत्त अधिकाऱ्यांचे योगदान प्रेरणादायी असल्याचे सांगितले। निवृत्त अधिकारी यांनीही सहकाऱ्यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। या सोहळ्यात सेवाभाव, शिस्त आणि आत्मीयतेचे सुंदर दर्शन घडले।
नागुटण्याजवळील ऐनघर ग्रामपंचायत हद्दीतील सुकेळी येथील महाराष्ट्र सीमलेस लिमिटेड कंपनीच्या मैदानात जिंदाल कुटुंबियांतर्फे श्री रामलीला मंचनचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचे उद्घाटन मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले। या कार्यक्रमाला जिंदाल कुटुंबियांच्या वतीने कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर साकेत जिंदल, रचना जिंदल, श्रीप्रिया जिंदल, श्रीजा जिंदल, कंपनीचे प्रेसिडेंट शिवकुमार सिंघल यांच्यासह कंपनीचे इतर अधिकारी वर्ग आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।